आणि यानंतर पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। 1 नोव्हेंबरपासून रासायनिक खतांच्या दरात प्रतिबॅग 50 ते 100 रुपयांची वाढ झाली। तर आधीच अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पिकांचं नुकसान, तर आता खतांच्या किमती वाढल्यानं रब्बीच्या पिकांच्या पेरणीला शेतकऱ्यांना मोठी झळ। केंद्राचं पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार। मंगळवार आणि बुधवारी केंद्रीय पथक राज्यातील अतिवृष्टीबाधित भागात नुकसानीची करणार पाहणी। नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। तर नोव्हेंबरमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची दाट शक्यता। सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील द्राक्ष बागांना फटका। द्राक्ष बागांमध्ये फळधारणा केवळ 30% मर्यादित। ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष फुलांची गळती वाढली। बुलढाणा जिल्ह्यातल्या काही भागामध्ये रात्री अवकाळी पावसामुळे ढंगारपूर आणि बोदेगाव शिवारातील शेतकऱ्यांचं नुकसान। शेतात पाणी साचलं आणि त्यामुळे कापूस मका पाण्यामध्ये। हातात आलेलं पीक नुकसानग्रस्त आणि त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली। जळगावमधल्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेवगा तांबडा या भागामध्ये आता रात्रभर मुसळधार पाऊस झालाय। राठोड कुटुंबानं शेतात कापून ठेवलेल्या मक्याचंही नुकसान झालेलं आहे। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर। शेकडो हेक्टर जमिनीवरील मक्याचं पीक पाण्यात। शेतकऱ्यांवरती पुन्हा एकदा ओढावलं संकट। वाशिममध्ये शेतात पाणी साचलं आणि त्यामुळे आल्याचं पीक सडलं। करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला। पिकांची वाढ खुंटली। पिकाचा खर्च निघणंही कठीण। बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसामुळे कपाशी मका यासह इतर पिकांचं मोठं नुकसान। 4 ते 5 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, तर शेताला तळ्याचं स्वरूप। मुदवड तालुक्यातील येवती शिवार पुसवा या ठिकाणी मुसळधार पाऊस। कापणी केलेली मका पाण्यात गेली वाहून। तातडीने पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांना मागणी। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गंगापूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। शेतामध्ये साचलं पावसाचं पाणी। कापसासह इतर पिकही पाण्याखाली। सायगाव, गोपालवाडी, वाघलगाव, शंकरपूर आणि काटेपिंपळ गावात पिकांचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान। रत्नागिरीमध्ये पावसानं भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। भात पीक वाचवण्याची शेतकऱ्यांची धडपड, तर काही भागामध्ये भात पिकाला कोंबही फुटले। जळगावच्या बोदवड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। शेतीचे प्रचंड नुकसान। आमदार चंद्रकांत पाटलांकडून पाहणी, पंचनामा करण्याचे दिले आदेश। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस आणि त्यामुळे कापूस, सोयाबीन, मका पाण्यात। आमदार संजय गायकवाड यांनी नुकसानीची केली पाहणी। शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमालामधील फ्लॉवर शेती अवकाळी पावसानं उद्ध्वस्त। शेतकरी सुनील सोनवणे यांचं हंगामातील अपेक्षित उत्पन्नाचं पूर्णपणे वर्ष हातातून गेलं। त्यामुळे अतोनात नुकसान। झेंडू आणि काकडीला देखील मोठ्या प्रमाणात बसला फटका। नाशिकमधल्या निफाडमध्ये मुसळधार पावसामुळे मिरचीला मोठा फटका। नाशिकच्या सर्वदूर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे पिकांचं नुकसान। शेतकरी हवालदिल। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात राज्यातील सर्वाधिक चिया पिकाची पेरणी। चियाला पिकाला आता 22,000 रुपये प्रति क्विंटलचा दर। चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन हमीभाव केंद्र बंद। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निराशा। राज्य शासनानं तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी। जळगावमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा। केळी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल थांबवा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा। आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग। अजित पवार यांच्या विरोधात कोल्हार घोटी मार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको। अकोले तालुक्यातील कळस भागामध्ये शेतकऱ्यांचा 1.5 तास रास्ता रोको। सारखी कर्जमाफी कशाला, अजित पवारांच्या वक्तव्यावरून संताप। साताऱ्याच्या पाटण्यामध्ये धर्मांतर प्रकरणाच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। यावेळेस उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना धर्मांतर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पुन्हा एकदा झाली आक्रमक। नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून केला रास्ता रोको। 2 तास महामार्ग रोखला, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। 15 दिवसांच्या आश्वासनानंतर वंजारी समाजाच्या मागण्यांबाबत बैठक नाही। पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा वंजारी समाजाच्या नेत्यांचा। या दरम्यान आंदोलन केल्यास सरकारला गुडघे टेकायला लावू, बाळासाहेब सानप यांचा हा इशारा। प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेडवरती चक्क कुत्रा झोपला, तर पालघरच्या मोखाडा तालुक्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार। नागरिकांमध्ये तीव्र संताप। व्हिडिओ तपासून कारवाई करण्याचे आदेश। यवतमाळच्या पुसद माहूर मार्गावरती भरधाव ट्रक किराणा दुकानात शिरला। सुदैवाने या अपघातामध्ये थोडक्यात एक व्यक्ती बचावली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। कापडाच्या ताग्याखाली लपवून आणलेला 17 लाखांचा गुटखा जप्त। ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांची ही कारवाई। टेम्पो चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। नागपूरमध्ये पालिका निवडणुकांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी। राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर। 11 नोव्हेंबरला नागपूर पालिकेचे आरक्षण सोडत जाहीर होणार।
नागपूर पालिका निवडणुकीमध्ये मोठ्या पक्षातील 70% नगरसेवकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता। पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या याशिवाय निष्क्रिय नगरसेवकांना पक्ष मोठा झटका देण्याच्या तयारीत, अशी माहिती। ते वाल्मिक कराडचा फोटो लावत असतील तर आपणही बबन गीते यांचे पोस्टर ठिकठिकाणी लावा। पवारांच्या राष्ट्रवादीचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। रत्नागिरीच्या चिपळूण नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू, तर युती आघाडीमार्फत निवडणुकांची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू। नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी आमदार केवलराम काळे बिनविरोध, तर काळे चौथ्यांदा संचालक। आमदार काळे यांचं आदिवासी समाजाकडून अभिनंदन। धाराशिवच्या उमरग्यामध्ये भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। जिल्हा उपाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठराविक फोटो लागले, त्यामुळे गटबाजीची चर्चा। जिल्ह्यात भाजपमध्ये नवीन विरुद्ध जुने असे संघर्ष कायम, अशी चर्चा। वर्ध्यामध्ये शेतातून घरी परतणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना अटक। 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। दहेगाव पोलिसांची ही मोठी कारवाई। इंदापूरमध्ये बंधाऱ्यावरील लोखंडी बग चोरीला, तर पोलिसांनी 2 तासात आरोपींना घेतलं ताब्यात। 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सांगलीच्या मिरजेत रील काढण्यासाठी अल्पवयीन मुलानं केला तलवारीचा वापर। रील बनवणाऱ्या मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। नाशिकमध्ये पुन्हा एकदा सायबर फ्रॉडची घटना। जास्त नफा देण्याचा आमिष दाखवून महिलेची तब्बल 2,24,00,000ची फसवणूक। सेवानिवृत्त 58 वर्षीय महिलेला ऑनलाईन शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचं दिलेलं आमिष। वर्धा जिल्ह्यातील विविध बँकांकडे जमा असलेल्या 10 वर्षांपासून दावा न केलेल्या रकमा खातेदारांना परत मिळाव्या, यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आज 101 लाभार्थ्यांना 90 लाखांचा दावा मंजुरी पत्राचं वितरण। आपला पैसा आपला अधिकार विशेष मोहीम। मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या रावण घाटामध्ये गतिरोधकामुळे अपघातांचे प्रमाण वाढले। सूचना फलक आणि रिफ्लेक्टर बसवण्याची नागरिकांची मागणी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा। लातूरमध्ये बेशिस्तपणे वाहनं चालवून वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या वाहनांवरती पोलिसांची कारवाई। एका दिवसात 1,47,000चा दंड वसूल। वाहतुकीचा आणि इतर अनेक कारणांसाठी ही कारवाई। पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीचा सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा संपन्न। सोहळ्यानिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची उपस्थिती। साईबाबांच्या शिर्डीत कार्तिकी एकादशीचा उत्साह। साई मंदिरात विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली। साई मूर्तीला सुवर्ण आभूषणांसह तुळशीपत्रांची माळ। साईबाबांचं दर्शन घ्यावं यासाठी भाविकांची गर्दी। कार्तिकी एकादशी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी। मंदिर परिसर भजन आणि कीर्तनानं दुमदुमला। पुरंदरमधील गुळुंचेमध्ये 300 वर्षांपेक्षा अधिकची परंपरा असलेला काटे बारसीचा थरार रंगला। हर हर महादेवचा गजर करत भाविकांनी काट्यांच्या ढिगाऱ्यामध्ये मारल्या उड्या। नागपूरमध्ये 30 नोव्हेंबरला ओबीसी विद्यार्थ्यांचे संमेलन। सकल ओबीसी मोर्चातर्फे सुरेश भट्ट सभागृहामध्ये संमेलनाचं आयोजन। संमेलनाला 3,000 विद्यार्थी सहभागी होणार, अशी देखील माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये प्रशासनाकडून ईव्हीएमची तपासणी। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासणी। जालन्यातील लाचखोर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या जामीन अर्जावरती उद्या सुनावणी। कंत्राटदाराकडून आता 10 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी खांडेकरला अटक। न्यायालयाकडून खांडेकरला जामीन मिळणार की फेटाळणार, याकडे लागलंय सर्वांचं लक्ष। धाराशिव जिल्ह्यात 80% पेक्षा जास्त असलेले 113 दिव्यांग 1 वर्षापासून अनुदानापासून वंचित। दिव्यांगांना राज्य शासनाकडून मिळतात महिन्याला 1,500 रुपये। डिसेंबर 2024 मध्ये महाडीबीटी सुरू झाल्यानं दिव्यांग आहेत अनुदानापासून वंचित। वाशिमच्या शिरपूरमध्ये 4 ते 5 जणांच्या टोळक्याचा तरुणावरती जीवघेणा चाकू हल्ला। रात्री 9 वाजल्याच्या सुमारास घडली घटना। विशाल देशमुख असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव। हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट।